एक मिनिट सर पुन्हा हां आदरणीय एसडीएम सर, मी आज रोजी 19 तारखेला बोरगाव बाजार सावर्णे या ठिकाणी नदीपात्रामध्ये पुन्हा नदीपात्रामध्ये व्हिजिट केलेली आहे. इथं पूर्णपणे वाहतूक बंद आहे. आम्ही येण्यापूर्वी वाहतूक चालू होती असं 2% किंवा 5% न्यूज येते, पण सध्या वाहतूक बंद आहे. एवढ्या शेड्यूलमध्ये बिझी शेड्यूलमध्ये आम्ही इथं व्हिजिट केलेली आहे. सध्या वाहतूक बंद आहे. आम्ही सगळं नदी पात्रामध्ये फिरतोय, पूर्ण नदी पात्रामध्ये. एकमेव तहसीलदार असा आहे सिल्लोडचा की पूर्ण नदी पात्रामध्ये फिरणारा. रात्री 12 वाजता आदरणीय एसडीएम साहेब याची आपण दखल घ्यावी आणि जिल्हाधिकारी महोदय सांगावं की एकमेव तहसीलदार सिल्लोडचा आहे तो रात्री बेरात्री नदी पात्रात स्वतः फिरतो आणि रेती अवैध वाहतुकीवरती पाबंद घालतो. हे आपण कौतुकास्पद गोष्ट जिल्हाधिकारी महोदय आणि आयुक्त सगळं सांगितलं पाहिजे. आदरणीय पटाळकर एसडीएम सर आपण सांगितलं पाहिजे. बघा मागच्या 10 वर्षात कुठलाही तहसीलदार एवढे रात्रीला येऊन एवढ्या घटनास्थळी भेट दिली नाही. आदरणीय एसडीएम साहेब ही गोष्ट लक्षात ठेवा. चालू आहे विचार, चालू आहे का रेकॉर्डिंग चालेल सर चालेल. आहे मध्यरात्री येऊन एवढ्या नदी पात्रातून व्हिजिट करतो. तिकडे गड्डा आहे सर. एवढ्या व्हिजिट पात्रामध्ये व्हिजिट करतो एसडीएम साहेब. तर माझी अशी व्हिडिओ चालू आहे. चालेल सर चालेल. कुठे तुझा मोबाईल ओके. किंवा माझी अशी विनंती आहे सर, मी काही कोणाचं बळी पडत नाही, कुठं काही करत नाही. मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी रेती वाहतूक अवैध रेती उपसा वाहतूक निर्बंध लावतो आणि पाबंद करतो आणि स्वतः फिरतो. एवढं स्वतः कोणी फिरतो. आज मराठवाड्याला एकही तहसीलदार नाही शिवजयंतीमध्ये बिझी आहे, पण मी सगळं बाजूला ठेवून नदी पात्रामध्ये फिरतो आणि रेती वाहतूक बंद करतो. हे बघा जिथल्या तिथं वाहतूक ठप्प आहे. हा जमा केलेला वाहतूक साठासुद्धा जप्त आम्ही केलेला आहे. इथून वाहतूक झाली नाही. आणि आज रोजी शपथ घेऊन सांगतो की बोरगाव समोर एकही वाहतूक झाली नाही. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आदरणीय पटवर्धन साहेब